नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरजेत सुरेशबाबू आवटी विचार मंचकडून शिल्पकारांकडून प्रभू श्रीरामाच्या शिल्पाचे लाईव्ह रेखाटन। मिरजेत सुरेशबाबू आवटी युवा मंचच्या वतीने माजी नगरसेवक निरंजन आवटी व संदीप आवटे यांच्या संकल्पनेतून लोणी बाजार येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीचा हुबेहूब चेहरा अर्धकृती पुतळा शिल्पकारांकडून लाईव्हमध्ये बनवण्यात आला आहे। शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि शिल्पकार रसिका लाटणे यांनी आपल्या टीमसह सदर श्रीरामाच्या मूर्तीचे रेखाटन केले। शाडू मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या या मूर्तीला बनवताना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। तर याबाबत शिल्पकारांनी आमची कला जनतेपर्यंत सादर करण्याची इच्छा असल्याचे सांगत आज प्रभू श्रीरामाची मूर्ती बनवून राम भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवणार असल्याचे सांगितले। तर आज सायंकाळी या मूर्तीच्या आरतीचा कार्यक्रम असून रामभक्तांनी येण्याचे आवाहन माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केले आहे। एक आमचं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं की बऱ्याच लोकांसमोर एक आम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करण्याची संधी हवी होती आणि ती आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आम्हाला करण्यासाठी मिळाली आहे। आणि निरंजन दादांची असंच काल एक कल्पना आली की आजचा दिवस एक उत्तम संधी आहे त्यासाठी की आमची कला सादर करण्यासाठी लोकांसमोर। त्यामुळे निरंजन दादांशी आम्ही बोललो आणि त्यांनी अगदी म्हणजे क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी लगेचच आम्हाला होकार दिला। आम्हाला एक व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्याबद्दल त्यांची खरंच आभारी आहोत आम्ही दोघेही। आणि आमचं म्हणजे एक स्वप्न होतं तेही आज पूर्ण होतं आहे। साधारणतः रामलल्लाची जो आम्ही बस जे करतोय म्हणजे अर्धपुतळा थोडक्यात, तर त्या बसचं एक साधारण मातीमध्ये करतो आम्ही, शाडू मातीमध्ये मातीकाम। आणि त्या मातीचं म्हणजे जवळपास मूर्तीचं वजन आपलं एक 250 ते 300 किलोपर्यंत जाईल। अयोध्येमध्ये श्री आज रामलल्लांचं आगमन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्ण जगभर भारतभर जल्लोषाचं वातावरण आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज मिरजमध्ये जी अयोध्येमध्ये रामलीलांची मूर्ती बसवलेली आहे त्याचा जो सुंदर चेहरा आहे त्याची प्रतिकृती लाईव्ह लोकांना बघता येईल अशा पद्धतीने प्रात्यक्षिक आपण इथं सादर करतो आहे। यामध्ये शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि रसिका लाटणे हे ते साकारत आहेत। माननीय सुरेशबाबू आवटी युवा मंचाच्या वतीने याचं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या आजचा हा एकमेव प्रयोग आपण इथं मिरजमध्ये सादर करतो आहे।